नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपले स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट आले आहे। आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे। बऱ्याच जणांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऍप्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम येत आहेत। यावर सोल्युशन म्हणजे या योजनेची स्वतंत्र वेबसाईट येणार आहे। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करताना जास्त समस्यांना सामोरे जावे लागणार नाही। या संबंधित माननीय आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर त्या नक्की काय म्हणाले आहेत हे आपण या व्हिडिओ मधून पाहूया। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। दुसरे सन्मान्य आमचे या सभागृहातील सदस्य अतुलजी भातखळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ॲप जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारने जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। 1 जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे। यामध्ये GR पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत। आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील। या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत। त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते। सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का, ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला। त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत। त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे। त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे। ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे 15 लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, आता हे नवनवीन माहितीचे अपडेट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर आणि टेलिग्रामवरती सुद्धा मिळवू शकता। त्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। भेटूया पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।